चालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो डोंबड्यो, आज खतरनाक विषय घेऊन आलेलो आहे. सध्या बंद्या भारतात एक प्रकरण गाजत आहे. पूजा दिलीपराव मनोरमा खेडकर. आता ठीक आहे, मराठीत एक म्हण आहे, पोरगी आली प्रगती झाली. तर हे पोरगी जन्माले आली प्रगती झाली, पण जास्तच प्रगती झाली आणि आता घरी बसायची वेळ आली. असं खतरनाक प्रकरण आहे. एक मराठीत जे म्हण होती, पोरगी आली प्रगती झाली, पण जास्त शिकल्यामुळे जास्तच प्रगती झाली. आणि या पोरीनं ठीक आहे, सध्या जो ट्रेंडिंग चर्चेचा विषय आहे, कलेक्टर बनाच्या परीक्षेत धोकाधडी केली. आणि ते कशी केली असं नाही व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिले तर मी याच्यासाठी UPSCले ब्लेम करीन. काय एक पोरगी नाव बदलून ठीक आहे डबल UPSCची परीक्षा अटेम्प्ट संपल्याच्या नंतर देऊन राहिली. या व्हिडिओत हिचा कसा ह्या घोटाळा बाहेर आला. ठीक आहे, म्हणते ना, जेव्हा माणसाले खूप काही भेटायला लागते तर अहंकार येते. ठीक आहे, तर माणसानं जमिनीवर राहून काम करणं गरजेचं आहे. तुम्ही मोठे शिकले, उच्च शिक्षित झाले, पण अहंकार जर तुमच्या याच्यात असेल तर एक वेळा तुमचं काम मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे हिच्यासोबत झालं. म्हणजे जशी कलेक्टर बनली, म्हणजे IAS झाली, ट्रेनिंगहून आली, तर तिनं तवाच आपली अरेरावी दाखवणं सुरू केली. तर एवढी अरेरावी एकदम बरी नाही. ठीक आहे, आणि ते अंगावर आली. ठीक आहे, आता हिचं प्रकरण काय ते पूर्ण प्रकरण कसं उघडकीस आलं, का आलं, बरं हिचे कारनामे एवढे तुफान आहे. हे कारनामे जर तुम्ही पाहिले का नाही, तर तुम्ही डोक्यावर हात ठेवा. काय एका जन्मात एवढे कारनामे आणि एक दीड वर्षाच्या कालावधीत एवढे कारनामे कसे करू शकते. आणि हे ठीक आहे, हे हिनं फॉर्म भरला OBC कॅटेगरीतून. जेव्हा हिनं फॉर्म भरला तर OBC कॅटेगरीतून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सादर करून फॉर्म भरला. हिचे 9 अटेम्प्ट संपले. आता 9 अटेम्प्ट OBCला देता येते. मग आता अटेम्प्ट संपल्याच्या नंतर UPSCची परीक्षा द्यायची कशी. ठीक आहे, ते या पट्टीनं नाव बदलवलं आणि नाव बदलून परीक्षा दिली. पण मी UPSCला ब्लेम करीन याच्यासाठी. का बंद्या चिल्लर चाललर परीक्षेला तुम्ही बायोमेट्रिक लावली, आधार कार्ड घेतला. आता आधार कार्ड ठीक आहे, बंद्या भारतात एका माणसाला एकच आधार नंबर आहे, तो दुसरा त्याचा आधार नंबर दुसऱ्याला नाही. मग तुम्ही हिचं बायोमेट्रिक घेतलं असन, बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन कसं बदललं तुमच्या ते लक्षात कसं नाही आलं. का हिचं बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन चेंज कसं झालं. तुम्ही परीक्षेला बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन घेतल्याशिवाय एंट्री देत नाही. ठीक आहे, ह्या तर माझा पहिला आरोप आहे भाऊ UPSCवर. का तुम्ही इले सेकंड वेळा जेव्हा तिनं 2 वेळा परीक्षा UPSCची 9 अटेम्प्ट संपल्याच्या नंतर दिली, त्याला जबाबदार पहिले UPSC आहे. ठीक आहे, मग ते नंतर भाऊ कोण का कसं आहे. तर त्याच्यानंतर आता लय असे लोक उघडकीस येऊन राहिले. आणि चांगले IAS IPS मी त्याचं नाव दाखवणार आहे. ठीक आहे, ते कोण माणसं होते, त्यानं कसं सर्टिफिकेट सादर करून ठीक आहे EWSचं सर्टिफिकेट घेऊन IPSचे IAS झाले आहे सेकंड अटेम्प्टले. ज्याले IASच बनणं जमलं नाही त्यानं मग इलाज का करायचा. असे अनेक लोक आहेत. पुरा सत्यानाश ठीक आहे UPSCचा आज बाहेर काढणार आहे. आणि मला तरी वाटते का UPSC थोड्याफार प्रमाणात घोळ होते आणि हे घोळ झाल्याचेच लक्षण आहे. ठीक आहे, UPSC सगळ्यात पहिले तर ठीक आहे, सगळ्यात पहिले तर पेपर झाल्यावर की द्यायला पाहिजे. काय हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरं आहे, दुसऱ्याचं तिसरं आहे, चौथ्याचं दुसरं आहे, हे कीच देत नाही. म्हणजे तुम्ही की द्यायला पाहिजे MPSC सारखी. का आमचं हे उत्तर आहे, तुम्ही तुमच्या OMR शीटवर कार्बन कॉपीवर टॅली करा. तर असे अनेक मुद्दे आहे UPSCच्या बाबतीत. ठीक आहे, तर हे दिलीप तिचे वडील आहे. ठीक आहे, तिचे वडील प्रदूषण ठीक आहे नियंत्रक मंडळात कमिशनर होते आणि तिथून रिटायर झाले, म्हणजे मोठे सनदी अधिकारी होते. तिची आई मनोरमा हे वेल एज्युकेटेड आहे. आणि आता हे सनदी अधिकारी होते. हे पोरगी जी आहे मनोरमा, म्हणजे हिची आई जी आहे, तर पहिले याच्या परिवाराचा ओळख करून देतो. ह्या हायली एज्युकेटेड आहे आणि यायचे वडील रिटायर्ड IAS ऑफिसर होते. म्हणजे यायच्या घरात IAS अधिकाऱ्याची खदा नाही असं म्हणायला काही हरकत नाही. पण पोरगी IAS झाली पाहिजे तर तिनं कारनामे कसे केले. 9 अटेम्प्ट संपल्याच्या नंतर 2 अटेम्प्ट पुन्हा दिले. त्याच्यानंतर हिचा एक कारनामा असा खतरनाक आहे. IAS बनासाठी ह्या पठ्ठीनं काय केलं, पहिले
ठीक आहे डोळ्याचं दिव्यांग आहे म्हणजे मी डोळ्यानं अपंगत्व आहे असं सर्टिफिकेट सादर केलं, ठीक आहे. आणि दुसऱ्यांदा मानसिक विकलांग आहे, म्हणजे हे समजत नाही का मानसिक विकलांग माणसाला UPSC कलेक्टर म्हणून कसं घेऊ शकते, हा एक पुन्हा माझा प्रश्न आहे. मानसिक विकलांगचं सर्टिफिकेट सादर केलं. त्याच्यानंतर एम्स दिल्लीनं इले मेडिकल चेकअप करासाठी 6व्या UPSCनं लेटर देऊन बोलावलं, तर हे पट्टी एकही गेली नाही. हिचे कारनामे पहा, एकही गेली नाही. आणि काऊन गेली नाहीत, हे मानसिक विकलांग आहे नाही. आणि पहिली गोष्ट जुन्या एकाही फोटोमध्ये हिचा चष्मा नाही. आता हिचं काय केलं, जसं हिचं प्रकरण उघडकीस आलं हिचं ट्विटर अकाउंट, हिच्या वडिलाचं ट्विटर अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट पुरे डिलीट मारले. ट्विटर मारलं का नाही पण इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हिचे मसुरी गिसुरीचे ट्रेनिंगचे फोटो गिट होते, सब डिलीटच मारून टाकलं. आता तुम्ही गेलं हिचे अकाउंट शोधायला भेटत नाही, हिच्या वडिलाचंही भेटत नाही. तर ठीक आहे, हिची जी आई आहे ही आई सरपंच होती आणि यायचा ठीक आहे रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. म्हणजे पुण्याच्या आजूबाजूले मुळशी जे एरिया आहे त्या एरियामध्ये करोडो रुपये एकराच्या जमिनी आहे आणि हे जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार आहे. आता हे IS असल्यावर काही विशेष नाही भाऊन, ते पुण्याच्या आजूबाजूला म्हणल्यावर विशेष खतम आहे. तर एका शेतकऱ्याच्या बाजूला 25 एकर जमीन घेतली, त्याचीही अर्धी दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं ठीक आहे विरोध केला, तर त्याला बंदुकीचा धाक दाखवला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर आता हिच्यावर पोलीस केस झाली आहे मायवर. आता हे मायच तशी आहे, तर पोरीनं कारनामे कम खतरनाक केले असं म्हणजे मला असं म्हणायला नाही पाहिजे, हे चुकीचं आहे. पण आता ठीक आहे म्हणजे मायपासूनच असे कारनामे आले, ठीक आहे. हे जेव्हा एखाद्या गरीब शेतकऱ्याला बंदूक दाखवू शकते तर का आता का म्हणा, बरं बापाचे कारनामे आहे. आता हे प्रकरण उघडकीस कुठून आलं हे पहा, ठीक आहे. म्हणजे पूजा खेडकर प्रकरण का आहे, ठीक आहे. तर पूजा खेडकर प्रकरण हे कसं उघडकीस आलं हे तुम्हाला असं समजणार नाही, पेपरले तुम्ही रोज वाचून राहिले, पण हे आपण डिटेल माहिती घेतल्याशिवाय आपण व्हिडिओ टाकत नाही. आता हिचं ISचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर हिनं मसुरीले ट्रेनिंग घेतलं, ट्रेनिंग झाल्यानंतर प्रोबेशनरी पिरियड म्हणून हिले पुण्याले पाठवलं. ॲक्च्युली प्रोबेशनरी पिरियड हा जिल्हा परिषदचा CO म्हणून पाठवते, नाही तर मग SDO म्हणून पाठवते, पण इले पुण्याचं अप्पर जिल्हाधिकारी म्हणून ठीक आहे ॲडिशनल कमिशनर म्हणून इले पाठवलं पठ्ठीले. आता हे ॲडिशनल कमिशनरवर जाच्या अगोदरच ते कलेक्टरले लिहिते का मला सेपरेट कॅबिन सेपरेट गाडी लागन, व्हॉट्सअपवर मेसेज केली ना. आता निवडणुकीचा कालावधी होता, इले तेवढं देणं शक्य नव्हतं किंवा मग ठीक आहे असं आल्याबरोबर काही भेटत नाही ना, भेटते ना थोडंसं वेट अँड वॉच करा, सब्र का फल मीठा होता है. तर हिनं कलेक्टरले व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि मेसेज करून मागणी केली. आता मागणी केल्याच्या नंतर ठीक आहे कलेक्टरले वाटलं का हे आताच ठीक आहे मॅडम आल्या आणि यायला कसं द्यायचं आहे का नाही. आपल्या इकडं पुन्हा एक मन आहे, पोरापेक्षा पोरगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी, ठीक आहे. तर हिनं हॅलोजन लावला, ठीक आहे. तिथं प्रकाशाचा विषय सोडा, हिनं मोठा हॅलोजन लावला आहे. मग आता लय कारनामे आहे, डोळ्याचं अपंगत्व, मानसिक विकलांग, 6व्या यशमध्ये बोलायला गेली नाही, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता ठीक आहे आता हिनं का केलं, ठीक आहे. हिचे कारनामे एवढे कारनामे आहे. हिनं स्वतःची गाडी ऑडी, स्वतःची खाजगी गाडी, याच्यावर महाराष्ट्र शासन लिहिता येत नाही. लाल दिवा ठीक आहे अंबर दिवा लावला आपल्या गाडीवर, ठीक आहे. परवानगी नाही आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आली होत्या का भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती ठीक आहे आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनाच फक्त लाल दिवा लावता येते, बाकीच्यांना कोणाला. अग्निशामक विभागाच्या गाडीला राहते, ठीक आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटच्या ते असं कवाई कुठे अर्बन बार्बन लावून फिरता येत नाही, समजलं का. इथं मंत्र्याचेच तर दिवे काढले, तर इथं यायचे दिवे मंत्र्याच्या गाडीला नाही राहत दिवे, ठीक आहे. दिवा लावून फिरता येत नाही, दिवा बंद केला आणि ह्या पट्टीनं दिवा लावला. आता दिवा लावला तर लावला, हिच्या गाडीवर कमिशनरनं दंड आकारला 21,000 रुपये. आता कमिशनरनं दंड आकारल्याच्या नंतर या पट्टीच्या गाडीवर ठीक आहे कमिशनरनं दंड आकारला. दंड आकारायला पोलिसीच्या घरी गेले, 21,000 रुपये मागाले, दंड वसूल करायले. तर हिची जे माय आहे मनोरमा, हिनं डायरेक्ट धमकी दिली का इथून आताच्या आता चालते वा, नाही तर तुम्हाला मी जेलमध्ये टाकीन, ठीक आहे. मायनं धमकी दिली त्याला, ठीक आहे.
असे किती कारनामे म्हणून आता तुम्हाला का सांगू, खतरनाक कारनामे आहे हिचं, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे हिनं एका 5-6 महिन्यात एवढे कारनामे करून ठेवले. आय एस झाल्यावर पोलीसवाले गेल्यावर धमकी दिली, ठीक आहे. मग आता ते ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता, ठीक आहे. आता त्याच्यानंतर मग पहा, ठीक आहे, तिचा विषय आला कुठून बाहेर. तर जेव्हा ती जॉईन झाली तर तिनं सेपरेट, ठीक आहे, मला कॅबिन पाहिजे असं मागितलं, तर तिला दिली नाही. तर मग तिनं आपला मोर्चा वळवला, ठीक आहे. तिचे जे अप्पर जिल्हाधिकारी, आता अप्पर जिल्हाधिकारी 2-3 असते, ठीक आहे. तर अप्पर जिल्हाधिकारी होते, ठीक आहे. आता लक्ष द्या, अप्पर जिल्हाधिकारी जे होते तर सगळ्यात पहिले अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी ते माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहे. दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिले व सेवानिवृत्त झाल्यावर वंचित. आता लक्ष द्या, आता हे हिचा पुन्हा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला. UPSC सगळ्या पुराची इंटरव्ह्यू, ठीक आहे, रेकॉर्ड करते, म्हणजे हिचे कारनामे. पुन्हा एक कारनामे. तर त्याच्यात हे सांगते का माझं उत्पन्न, हिनं OBCचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं. आता नॉन क्रिमिलियरची मर्यादा OBCची, ठीक आहे, 8.5 का 10 लाखाच्या दरम्यान आहे, 10-12 लाख असं काही, ठीक आहे. तर आता हिच्या वडिलांनं जेव्हा फॉर्म भरला इलेक्शनचा, त्या फॉर्ममध्ये उत्पन्न दाखवलं आहे 40 कोटी रुपये. म्हणजे हिचे वडील, आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे वडिलाच्या नावानं असते आणि वडिलांनं, ठीक आहे, त्या फॉर्ममध्ये 40 करोड रुपयाचं उत्पन्न दाखवलं. 40 करोड रुपयाचं हिचं उत्पन्न आहे आणि हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कसं सादर करू शकते? इट इज इम्पॉसिबल. वडील सनदी अधिकारी होते, ठीक आहे. आईचा बिझनेस आहे, कायचा आहे, रिअल इस्टेटचा, म्हणजे प्लॉट पडून इकाचा बिझनेस आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, हे सर्राट डुप्लिकेट काम करून हे कलेक्टर झालेली आहे, ठीक आहे, IAS झालेली आहे. मग आता, ठीक आहे, पारे निवडणूक लढवली, ठीक आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून 13,749 इतके मतंसुद्धा मिळाले, ठीक आहे. मग त्याच्यानंतर रिटायर झाल्यावर आता पूजा यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील जगन्नाथ, ठीक आहे, बुधवंत हे सुद्धा अधिकारी होते, ठीक आहे. त्यांच्या आई मनोरमा खेडकर ह्या भलगावच्या उच्च शिक्षित घरातील आहे. पूजा खेडकर यांनी मसुरीमधल्या प्रशिक्षण केंद्रात आपल्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाचं प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात, ठीक आहे, त्यांना पाठवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला. आता हे सुद्धा इथं पुण्यात आली, सहसा तुम्हाला सांगितलं, हे सुद्धा शेटिंगनं आली असन, ठीक आहे. हिच्या वडिलाचे वरपर्यंत हात असन. हे अति झालं, आता डोक्यावर चाललं, कारण कलेक्टरने हिची कंप्लेंट केली महाराष्ट्र शासनाने, ठीक आहे. आणि मग हे पुरं बाहेर पडलं. पुण्याला येण्याच्या आधी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करून आपल्याला वेगळी कॅबिन पाहिजे, वेगळी कार पाहिजे आणि राहण्यासाठी निवासस्थानाची वेगळी व्यवस्था पाहिजे. जसं कलेक्टरले वेगळे घर राहते, बंगला राहते, मोठा ठाटमाट राहते, या जायला गाडी राहते, त्यामध्ये गाडी पाहिजे, मला राहायला वेगळ्या बंगलाही पाहिजे, मला वेगळी ऑफिसचं कॅबिन पाहिजे. म्हणजे अजून हे प्रोबेशनरीच आहे, म्हणजे ठाट पहा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुण्यात भेटते ना ठाटमाट, सगळ्यालाच भेटते, पण थोडंसं वेट अँड वॉच, काही मेहनत शिकून तर घ्या काम. पुण्यात आल्यावर जिल्हाधिकारी, निवासी आणि इतर अधिकारी ज्योती कदम या महिला असल्याने मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना कदम यांच्या कॅबिनमध्ये बसून कामकाजाचा अनुभव घेण्यास सांगितले. आता पहा, पुण्यात आल्यावर जिल्हा अधिकारी आणि इतर अधिकारी, ठीक आहे, ज्योती कदम या महिला असल्याने मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना कॅबिनमध्ये बसून कामकाजाचा अनुभव घेण्यास सांगितले, पण त्यांनी स्वतःला वेगळीच कॅबिन पाहिजे अशी मागणी केली कलेक्टरले. ते ऐकायला तयार नव्हती. मग आता त्याच्यात बापानं इंटरफेअर केलं, ठीक आहे. विषय का झाला, मुलीला योग्य कॅबिन मिळाली नाही म्हणून वडील गेले, ठीक आहे. आता वडील गेल्याच्या नंतर वडिलांना, ठीक आहे, डायरेक्ट कलेक्टरले म्हणलं का माझ्या पोरीला वेगळी कॅबिन द्या, वेगळी गाडी द्या, ठीक आहे. दिलीप खेडकर हे पुण्यात आले व मुलीला स्वतःच्या मुलीसाठी वेगळी कॅबिन शोधू देण्यासाठी पहिले तर कलेक्टरला म्हणलं. कलेक्टर कार्यालयात कॅबिन मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी, ठीक आहे, अजय मोरे, ठीक आहे, अजर मोरे यांच्या कार्यालयात मोर्चा नेला व तेथील कार्यालयात स्वतःच्या मुलीसाठी ताब्यात घेतले, डायरेक्ट कार्यालय ताब्यात घेतलं. तर शेवटी ते प्रकरण कलेक्टरच्या मध्यस्थीनं मिटवलं आणि कलेक्टरनं, ठीक आहे, अजय मोरे यांचं अँटी चंबर तिले दिलं. कोणाले? हे पूजा खेडकरले दिलं.
आता अँटी चेंबर दिल्याच्या नंतर मी समाधान मानायला पाहिजे का नाही, तर तिथं बी तिचं समाधान नाही झालं. ते म्हणे मला वेगळेच कॅबिन पाहिजे. आता त्याच्यात काय झालं का, ठीक आहे, पुण्याचे अप्पर जिल्हा अधिकारी अजय मोरे, ठीक आहे, यांचं अँटी चेंबर तिले बसायसाठी दिलं. काही दिवस बसली, पण 18 ते 20 जून म्हणजे फक्त 3 दिवस, 18 ते 20 जून, ठीक आहे, बहुतेक अधिवेशनाचा कालावधी होता या 30 जून या काळामध्ये अजय मोरे प्रशासकीय कामासाठी किंवा ट्रेनिंग असं द्यायचं मुंबईला गेले. आणि मुंबईला गेले असताना लगेच ह्या पट्टीनं 3 दिवसात त्याचं सगळं फर्निचर साहित्य माहित्य बाहेर काढलं आणि हिचं बंद सामान आणून भरलं. हिनं नवीन फर्निचर सगळं, ठीक आहे, नवीन फर्निचर म्हणजे जुन्याच फर्निचरमध्ये. आणि हिनं पाटीसुद्धा काढली कॅबिनच्या बाहेरची, आपली पाटी लावली. आणि ते येऊन पाहिजे अजय मोरे, हे तमाशा दिसला. तिथं त्याचं कॅबिन खाली, त्याच्या कॅबिनमध्ये हे बसून मस्त त्याच्या अँटी चेंबरीनं सोडलं आणि त्याच्या कॅबिनमध्ये येऊन बसली त्याच्या मेन खुर्चीवर. हे जेव्हा दिसलं तर त्यानं कलेक्टरला केली कंप्लेंट अजय मोरेनं. मग ते कलेक्टरच्या वर, डोक्याच्या वर पाणी होत होतं, म्हणून त्यानं तिचा एक अहवाल लिहिला आणि तो अहवाल राज्य शासनाला सुपूर्द केला. आणि तेव्हा हे प्रकरण प्रचंड उघडकीस आलं. इकडं पूजा खडकरांनी अजय मोरे यांच्या अँटी चेंबरमध्ये त्याच्या जागी स्वतःचंच सगळं सामान आणलं आणि स्वतःच्याच कार्यालय म्हणून स्वतःच्याच नावाची पाटी लावली. सगळ्या प्रकार उघडकीस आल्यानंतर, ठीक आहे, अजय मोरे यांनी बघितल्यावर अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरेंनी त्यांची तक्रार पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवशी यांच्याकडे केली. व त्यानंतर या सगळ्या गोष्टी हळूहळू उघडू लागल्या. या सर्व, ठीक आहे पा, या सर्व नंतर पुण्यावरून त्यांची बदली वाशिमले करण्यात आली. ठीक आहे, वाशिमले करण्यात आले. आता या सर्व बाबी लक्षात घेऊन, ठीक आहे, हे सगळं मग वाशिमले बदली केली. पण एवढे हिचे कारनामे उघडकीस आले. मग रपारप तो इंटरव्ह्यू उघडकीस आला. मग त्याच्यानंतर अनेक कारनामे आणि हे कारनामे उघडकीस आल्याच्या नंतर मग, ठीक आहे, म्हणजे लय झालं, डोक्याच्या वर झालं पाणी. ठीक आहे, तर हे प्रकरण जे आहे हे खरं इथून उघडकीस आलं. म्हणजे हिनं जर इथं हे कारभार नसता केला, त्या अजय मोरे साहेबाचं कॅबिन नसतं घेतलं, तर हे एवढं प्रकरण आलं नसतं. पण जे होते ते चांगल्यासाठी होते. उघडकीस आलं. त्याच्यानंतर अनेक लोकांना, ठीक आहे, जेवढे काही UPSC पास झालेले लोक आहे का, जे डुप्लिकेट सर्टिफिकेट किंवा मग खोटं सर्टिफिकेट सादर करून आले, त्याचे डायरेक्ट ट्विटर अकाउंटवर मेसेज टाकून राहिले. लोक भिवून नाही राहिले, भलाही तो अधिकारी झाला असं. ठीक आहे, आता ह्या पठ्ठीनं पहा, ठीक आहे, OBC मधून 9 वेळा परीक्षा दिल्याच्या नंतर 2 वेळा नाव बदलवले. ठीक आहे, 19-20 पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव असं नाव टाकत होती. आता हे या नावानं आयडेंटिफिकेशन झाल्याच्या नंतर 9 अटेम्प्ट झाले OBCचे. आता काय करायचं, तर तिनं पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव बदलवलं. पण याला मी UPSC जबाबदार धरीन. तुम्ही बायोमेट्रिक आणि आधार तर नंबर सेम राहील. काही ना आधारही बदलून घेतलं, पण आधार बदलवता येत नाही. बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन एकच राहते. डोळ्याचं घेते, पाची बोटाचं घेते, याच्यावर ओळखायला येते माणूस. मग तुमचं बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन धुवाले गेलं का? माय हा प्रश्न आहे का तुम्ही साध्या परीक्षेला बायोमेट्रिक म्हणजे बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन चूक आहे का UPSC चूक आहे, हे मला सांगा. ठीक आहे, माझा साधा प्रश्न आहे. मग UPSC 6 वेळा मेडिकल चाचणीसाठी एम्सला बोलावले, पण हजरच झाली नाही पठ्ठी. पुण्यातील एका खाजगी डॉक्टरकडून तिनं सर्टिफिकेट मागून UPSCला सादर केले. UPSCनं त्याच्यावर हरकत घेतली आणि हिच्या विरोधात कॅटमध्ये केस टाकली. बरं, कॅटमध्ये केस टाकल्याच्या नंतर हिच्या विरोधात केस गेली, म्हणजे निकाल कॅटने हिच्या विरोधात दिला. UPSC जिंकली. आता UPSC जिंकल्याच्या नंतर UPSCनं इले जॉईनिंग दिलं कसं, ह्या माझा दुसरा प्रश्न आहे का. UPSCनं, ठीक आहे, मॅडमला जॉईनिंग दिले कसे. ठीक आहे, तवाच लेटर बाहेर काढलं. म्हणजे कुछ दाल काली नाही, पूरी दाल काली है. पूरी दाल काली है UPSC की, पूरी दाल काली है. याच्यावरून कळते का UPSC काहीतरी सेटिंग करते. हो, जेव्हा कॅट हिच्या विरोधात निर्णय देऊन राहिली. कॅट म्हणजे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. ठीक आहे, म्हणजे प्रशासकीय न्यायालय. प्रशासकीय म्हणजे प्रशासनातल्या कोणत्याही नोकरीबाबत काही प्रॉब्लेम झाला, ठीक आहे, तर याच्यासाठी एक वेगळे न्यायालय आहे. महाराष्ट्रासाठी मॅट आहे, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. ठीक आहे, तर हे जे आहे ते हे लय खतरनाक आहे. का UPSCत घोळ होत नाही एवढा लोकांचा विश्वास आहे. मग मला एवढं म्हणायचं आहे का तुम्ही UPSC का करत होती का, जेव्हा कॅटनं हिच्या विरोधात निर्णय दिला तर तुम्ही हिले जॉईनिंग दिलं कसं. हिले मसुरी येऊनच खेदा लागत होती धरून, इथं आणायचा विषयच नव्हता.
ठीक आहे, पुण्यात जॉईनिंग द्यायचा विषय नव्हता. आता तुमची इज्जत चालली, पार धोती मोती लोक सोडून राहिली UPSCची. तर आता आहे ना, UPSCने एक लेटर जारी केला आहे का याच्यानंतर कोणत्याच परीक्षेले गव्हर्नमेंटच्या इले बसता येणार नाही, म्हणजे साध्या भाषेत ब्लॅकलिस्टेड केलं. ठीक आहे, वडील प्रशासकीय सेवेत होते. ठीक आहे, डुप्लिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळवलं, वार्षिक उत्पन्न 1 करोडच्या घरात होतं. ठीक आहे, असताना खोटे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दाखवले. जेव्हा वडिलांनी इलेक्शनचा फॉर्म भरला त्याच्यात 40 करोड रुपयाची पूर्ण संपत्ती दाखवली. ठीक आहे, UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये आई वडील वेगवेगळे राहतात असे सांगितले. ठीक आहे, UPSCच्या इंटरव्ह्यूत तिनं आई वडील माय विभक्त राहते बा, राहते एकाच घरात. ठीक आहे, म्हणजे इतकी खोटी बोलली आहे. आता हे सगळे भंडाफोड हिचे बाहेर आले आणि हे सगळे भंडाफोड एकाच प्रकरणातून आले. ठीक आहे, हे बा ह्या हिची आई बंदुकीचा धाक दाखवता, ह्या व्हिडिओ व्हायरल झाला. ठीक आहे, आता हिच्या मायवर गुन्हा दाखल झाला. ठीक आहे, तिले अटक केली. हे फरार झाले होते, मायबाप दोनही फरार झाले होते, कारण हिच्या बापानं म्हणजे हे जे दिलीपराव आहे, ठीक आहे, यानं सरळ ठीक आहे त्या अजय मोरेच्या कॅबिनमध्ये हस्तक्षेप केला होता. ठीक आहे, अपर जिल्हाधिकाऱ्याचे. आता हे सनदी अधिकारी होते म्हणून काही ऐकून घेईन का. ठीक आहे, हे वडील आहे, आईचे वडील. हे जे एकाय फोटो चष्मा नाही बरं, जुन्या. ठीक आहे, आता जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं लगेच हिने चष्मा घालणं सुरू केला होता. पहा कसे ढोंगी लोक असते. आईचे वडील जगन्नाथ बुधवळे, रिटायर्ड. ठीक आहे, एक्स IAS आहे. ठीक आहे, आता हे हे बा ऑडिओवर हिच्या महाराष्ट्र शासन लिहून होतं, ह्या लाल दिवा आहे. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला तथ्य दाखवून राहिलो मी. ठीक आहे, मग इले ह्या गाडीले ऑडीले जप्ती केली. आता पुरी छानबीन चालू आहे. तर हे पुऱ्या ठीक आहे लोकसत्तानं पुरीची शिरीजच लावली, पुरा हिचा ठीक आहे बेंडा फाक करून टाकला पार. ठीक आहे, पुरं प्रकरण उघडकीस. तर आता म्हणजे पूर्ण पार एक एक पूर्ण नोटिसा बजावल्या. ठीक आहे, महागाच्या अमितेश कुमार पुण्याचे आयुक्त होते, यानं तिला दोषी ठरवलं. ते लय प्रकरण मग हिचे उघडकीस आले. तर 2023च्या बॅचच्या IAS अधिकारी आहे ह्या, तर हे पहिले IASच झाले नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारचं ठीक आहे हे प्रकरण आहे. ठीक आहे, तर हे लय खतरनाक प्रकरण आहे. या प्रकरणावरून तुम्ही समजून घ्या. वाशिमले गेलं, आता वाशिमले ठीक आहे वाशिमवरून इले डायरेक्ट पुन्हा मसुरीले बोलावलं, पण मसुरीले जायच्या अगोदरच आता हिचा पुरा ठीक आहे इले आउटलिस्ट. ठीक आहे, पा हे आता हे जे कलेक्टर साहेब आहे हिच्या प्रकरण लय अंगावर येऊन राहिलं, याच्यावर ठीक आहे याच्यावर ठीक आहे छयाची तक्रार दाखल केली आहे का नाही. म्हणजे पा कसे आहे, म्हणजे त्याच्यातून वाचता येईल तर याच्यावर छयाची तक्रार दाखल करून टाकली सुहास दिवशी साहेबावर. अरे बाबा, कमीत कमी पुरं प्रकरण तुमच्या अंगावर आलं आहे, म्हणजे कोणाला काही घोळ्याचं. ठीक आहे, म्हणजे त्यानं तुमची तक्रार केली म्हणून म्हणजे स्त्रियाले कायद्यानं संरक्षण दिलं आहे, तर याचा अर्थ तुम्ही बदमाशपणा केलेल्या लपवण्यासाठी तुम्हाला ते कायद्यानं संरक्षण नाही दिलं आहे. कायद्यानं संरक्षण तुम्हाला याच्यासाठी दिलं आहे का तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तुमच्यासाठी कायदा आहे. पण मी स्वतः अन्याय करून मी वाचली पाहिजे याच्यासाठी जर तुम्ही त्या ठीक आहे सुहास दिवशी साहेबावर आरोप करत असेल ते चुकीचं आहे. मग त्यासाठी पुरावे लागेल. फुकट काही अशा कोणीही आरोप केले ना असे लागले बा तर असं होत नाही. ठीक आहे, तर माझ्याबाबत रोज खोटी माहिती पसरवली जात आहे म्हणते, तर रोज पेपरले आलं नसतं एक एक ठीक आहे व्हायरल झाले नसते. तर अनेक असे जे ठीक आहे समाज माध्यमावर सोशल मीडियावर अनेक प्रकरणं उघडकीस येत आहे. आणि आज 19 तारखेला मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. आजच UPSCनं हिच्या विरोधात एक प्रेस रिलीज केली. ठीक आहे UPSCनं, आणि त्याच्यात स्पष्ट लिहिलं का इले ठीक आहे डिबार करण्यात येत आहे. काय शब्द आहे डिबारमेंट. ठीक आहे, सगळ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेससाठी इले डिबार केलं. UPSC म्हणजे सर्वोच्च संस्था आहे भारतात. ठीक आहे, सरकारी नोकऱ्यांमधली. त्याच्यामुळे UPSCने डिबार केलं. तर आता हे कोणतीच परीक्षा भारतात देऊ शकणार नाही. साध्या भाषेत ब्लॅकलिस्टेड झाली. ठीक आहे, सर्व विश्वास भारतातल्या पण UPSCवरचा विश्वास कायम राहिला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारनं UPSCचं काम पारदर्शक ठेवावं. ठीक आहे, हे मोदी आलं तेव्हापासून यानं सरळ मोदीनं ठीक आहे दरवर्षी मागच्या दरवाज्यातून लॅटरल एंट्रीद्वारे ठीक आहे चांगल्या मंत्र्याजंत्र्याचे पोरं ठीक आहे ज्याची लायकी नाही होत पास व्हायची UPSC असे पोट्टे तिथं भरणं सुरू केले आहे. हे गोरगरीब लोकांवर अन्याय होत आहे म्हणून ठीक आहे मोदीले मतदान शकून घ्या, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, लॅटरल एंट्री केली आहे. मोदीनं माझ्यावर केस करावं, मी जिवंत आहे, गुजर मास्तर खोटा बोलत असन असं जर म्हणत असन तर. ठीक आहे,
हो, आपण छाती ठोकून बोलतो, कोणाच्या बापाला नाही भेट. ठीक आहे. तर आता ठीक आहे, या आसिफ के युसुफ हा IAS झाला बॅच 2020. ठीक आहे. कोटा EWS सर्टिफिकेट सादर केलं यानं. ठीक आहे. बनावट OBC ठीक आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट प्रमाणपत्र वापरून IAS अधिकारी झाला म्हणते ह्या. ठीक आहे. तर हे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं सर्टिफिकेट दाखल केलं. पिभांशू खाती या IAS हे लोकसत्ताची लोकमतची न्यूज होय. ठीक आहे. हे काही माझ्या घरची न्यूज नाही होय. ठीक आहे. त्यातलं पेपर कात्रण घेतलं. ठीक आहे. ह्या ठीक आहे ऑर्पेडिकल अपंगत्व याचं सर्टिफिकेट घेऊन यानं IAS घेतलं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पाहता अनु बेनीवाल IPS अधिकारी बनली. EWS सर्टिफिकेट हिनं वापरलं. अनु हिचे वडील IPS अधिकारी होते आणि त्यांची स्वतः EWS कोट्यातून निवड झाली. ठीक आहे. एका IPS अधिकाऱ्याची मुलगी EWS कोट्यातून कशी निवड होईल हा प्रश्न लोकांना उपस्थित केला, हा पेपरवाल्यानं उपस्थित केला. निकिता खंडेवाल ठीक आहे बॅच 2014 सामान्य दृष्टीहीन कोट्यातून निकिता हिची सामान्य श्रेणीतून निवड झाली. मात्र चष्मा न लावता त्या कशा ड्रायव्हिंग टेस्ट देत आहे तर लोकांना डायरेक्ट व्हिडिओ शेअर केले. ठीक आहे. आणि मग जेव्हा असे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले त्याच्यानंतर अभिषेक शीख बॅच 2011 ठीक आहे अपंगत्व लोकोमोटिव्ह डिसऑर्डर नावाची याला बिमारी दाखवली यानं. म्हणजे लोक सर्रास ठीक आहे जर त्याला IRS ठीक आहे IFS अशा कॅडर भेटले तर IASच भेटलं पाहिजे. यासाठी सर्रास डुप्लिकेट सर्टिफिकेट खोटे सर्टिफिकेट वडील IAS IPS असताना लाखो करोडो रुपयाचं उत्पन्न असताना ठीक आहे हे कसे घेतात हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता हे मुकेश मोहन म्हणून ट्विटर हँडल आहे कोणाचं तरी तो पुरा बेंडाफाक करून राहिला. पुरे एकाचे पुरे घेऊन टाकून राहिला. ठीक आहे. त्याचं इंस्टाग्राम अकाउंट ठीक आहे. तो म्हणते आप विश्वजीत पांडा है आप 2016 में ठीक आहे ठीक आहे नीट ठीक है NIT नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी रूल केला से बीटेक और उसके बाद आपने लिंडा इंडिया लिमिटेड में नौकरी की म्हणते. हा तो पोस्ट टाकून राहिला कोणाची तो पोस्ट टाकून राहिला विश्वजीत पांडा या माणसाची. ठीक आहे. आता हे विश्वजीत पांडा कोण आहे तो विश्वजीत पांडा आता ठीक है आपके पिताजी सरकारी मास्टर थे. ठीक है पहा हे और आपके भाई 2015 के IRS अधिकारी है. म्हणजे भाऊ IRS आहे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा घेऊन तो प्रमुख होते किंवा मग GSTचा घेऊन प्रमुख होते. याचे वडील सरकारी मास्टर. इसके बावजूद आपने EWS सर्टिफिकेट बनवाया. इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे नरेंद्र मोदीनं न मागितलेल्या लोकांना 10% आरक्षण दिलेलं आहे. EWS हा म्हणजे पहा याच्यात OBC SC STचं नुकसान आहे. ठीक आहे. 10% आरक्षण दिलेलं आहे आणि याच्यात 343 रँक के साथ आप UPSC 2013 में हात साफ किया असं मी नाही म्हणून राहिलो. ते मुकेश मोहन नावाच्या व्यक्तीची ही ठीक आहे ट्विटर अकाउंटची पोस्ट आहे. मी ते तुम्हाला शेअर करून राहिलो. मी त्याचे काही स्क्रीनशॉट घेतले आणि तुम्हाला सांगून राहिलो. आता ह्या दुसरी पोस्ट टाकते मुकेश मोहन. ह्या खतरनाक माणूस वाटून राहिला मला. ये देवी सर्जना यादव आहे म्हणजे ह्या जो फोटो आहे हे देवी सर्जना यादवचा फोटो आहे. सिव्हिल सर्व्हिस इनकी CSE ठीक आहे. तर सिव्हिल सर्व्हिस ठीक आहे हे लक्ष द्यावे. ठीक आहे. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2019 म्हणजे IAS IPS बनायची परीक्षा UPSCची 126वीं रैंक है. इनके नाम के आगे OBC लिखा है माने ये OBC नॉन क्रीमिलियर से IAS बनी है जबकि इनके पिताजी ठीक है IAS है. ठीक आहे. तर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे. आता हिनं OBCचं सर्टिफिकेट घेऊन ठीक आहे त्याचं म्हणणं आहे का हिचे वडील इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस भारतातली सगळ्यात मोठी इंजिनिअरिंग मधली परीक्षा आहे. गव्हर्नमेंटचा सगळ्यात मोठा इंजिनियर होते IAS आणि UPSCची परीक्षा घेते. हिचे वडील त्याच्यात होते त्याच्यातून रिटायर्ड झाले आणि हिनं नॉन क्रिमिलियर OBCचं कसं सादर केलं असं त्याचं आणि नॉन क्रिमिलियर सादर केल्यामुळे हिची 126वी रँक आली नाही तर आली नसती. मतलब इनका एक डिझर्विंग OBC कॅन्डिडेट म्हणजे त्याचं म्हणणं आहे का जो OBC कॅन्डिडेट डिझर्व करत होता जो अभ्यास करत होता त्याचे खरंच तो गरीब होता. ठीक आहे. त्याचं नुकसान झालं. ठीक आहे. कैंडिडेट की सीट पर बैठकर राणी बनने की क्वालिटी है. तर त्यानं अशी लिचुंडे घेतल्यासारख्या पोस्ट टाकल्या आणि त्यानं बाकायदा रिझल्ट बी टाकला आहे त्याचा.
ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे त्याचं प्रूफ हे बाहेर बाजूला रिझल्ट टाकलाय त्यानं. मुकेश मोहननं तिसरी पोस्ट केली, आप विजयवर्धन है. ठीक है, आप सिविल सर्विसेज, ठीक है, एग्जामिनेशन 2018 में 104वीं रँक पाकर IPS बने. म्हणजे 2018ले हे विजय मोहन आहे, हे IPS झाले. फिर आपने EWS इकॉनॉमिकल, ठीक आहे, इकॉनॉमिकल विकर सेक्शन 10% आरक्षण दिलं मोदी साहेबांना. याचं सर्टिफिकेट बनवलं आणि डायरेक्ट 288 रँक घेऊन कलेक्टर बनले. ठीक आहे, तर असं आहे. ठीक आहे, असं त्यानं रिझल्टमध्ये टाकलं आहे. ये होता है राजा का लड़का राजा बनेगा. ठीक आहे, क्वालिटी. ठीक आहे, राजा का लड़का राजा बनेगा. तर हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर, ठीक आहे, मुकेश मोहन अजून एक पोस्ट टाकते. लक्ष्मण तिवारी, ठीक आहे, नावाचे हे व्यक्ती आहे, हे पहिले IPS थे. EWS कैटेगरी का सर्टिफिकेट लिया और IAS बने. ठीक आहे, सरळ सरळ याने लिहिलं आहे आणि सरळ रिझल्ट रँक टाकली आहे त्या पुराची बाकायदा फोटो घेऊन. तर त्याच्यानंतर पुन्हा एक पोस्ट टाकते का इनका नाम दिव्या यादव है. इनके पिता राजू यादव पुलिस स्टेशन के असिस्टेंट सब इंस्पेक्टर थे. ठीक है, दिव्या UPSC 2023 में 498वीं रैंक है. दिव्या आराम से IAS मिलेगा क्योंकि मैडम जाति से यादव है और डॉक्युमेंट में दलित SC है. ठीक आहे, आता यादव हे OBC येते तिकडं आणि हिचं सर्टिफिकेट बा SC आहे असं सांगते, त्याच्यामुळे इले पोस्ट भेटली असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर विपिन दुबे, ठीक आहे, ह्या फोटो आहे त्यांनी टाकला आहे. तर इनके पिता अधिवक्ता आहे, म्हणजे अधिवक्ता आहे म्हणजे प्रसिद्ध वकील आहे, हायकोर्टाचे की नसन. इनके दादा BDO थे, त्याचे म्हणजे याच्या आप्पाजी, ठीक है, BDO थे. इनके बावजूद इन्होंने EWS सर्टिफिकेट बनाया. ठीक है, इससे ये 2000, ठीक है, सिविल सर्विसेज 2021 चे 361 रैंक बनकर IPS बने. पर इन्होंने हिम्मत नहीं आ रही, हैदराबाद में ट्रेनिंग के साथ जारी रखी थी. 2023 में, ठीक आहे, 238 रँक घेऊन हे IAS झाले. तर असे अनेक अनेक लोक आहे का हे असं खोटं सर्टिफिकेट, हे पुन्हा म्हणजे यानं लय टाकलं, यानं पुरी पोलखोलच केली आहे. पियांशू खाते ह्या UPSCचा स्टुडंट असन, याला हे पुरं माहीत असन, यानं पुऱ्या लोकांची पोलखोल केली आहे. पियांशू PWD के लक्ष द्या, पियांशू ने PWD 5 कोटा के साथ UPSC में 885 रैंक हासिल की, लेकिन सर्विस अलॉट नहीं हुई. 2021 में 22 में 245वीं रैंक लाई और, ठीक है, PWD, ठीक है, ऑर्थोपेडिकल हँडिकॅप से IAS बने. म्हणजे यानं एक सर्टिफिकेट सादर केलं, ठीक आहे, का मी ऑर्थोपेडिकल, ठीक आहे, डिसऑर्डर आहे माझ्यामध्ये, आणि त्याचा तो कलेक्टर बनला. हे सगळं असंच आहे. दुर्गा प्रसाद अधिकारी 2021चे 2005व्या रँकचे, ठीक आहे, अनारक्षित सीट पर IPS बने, म्हणजे सरळ ओपन कॅटेगरीतून ह्या IPS झाला. फिर इनके मन में लालच आया, इन्होंने EWS सर्टिफिकेट बनाए. 2022 में 162 रँक लेकर IAS बने. हे रिझल्ट टाकला आहे बाजूले. तुम्ही मुकेश मोहन या ट्विटर हँडलवर जाऊन हे सगळं पाहू शकता. ठीक आहे, त्यानं हे सगळं, ठीक आहे, त्याला अजून लय टाकलं. आयुषी जैन नावाची मॅडम आहे, हिनं 85वी रँक घेतली होती UPSCतून, IPS झाली, 85वी रँक भेटली तरी. ठीक है, लेकिन मैडम ने नौकरी ज्वाइन, ठीक है, इन्होंने नौकरी ज्वाइन तो की, लेकिन मैडम को IAS बनने का मन था, तो EWS सर्टिफिकेट सादर किया और 2022 में IAS बन गई म्हणते. ह्या रिझल्ट दाखवला, पहिला रिझल्ट, दुसरा रिझल्ट, डायरेक्ट स्क्रीनशॉट टाकले रिझल्टचे. हे सगळे तमाशे UPSCत होऊन राहिले. तर म्हणजे तुम्ही विचार करा का किती लोकांचं EWS काय इकॉनॉमिकल, ठीक आहे, विकर सेक्शनमुळे नुकसान होत आहे. आणि जे पोरं, ठीक आहे, ज्याला IPSच भेटलं त्याला IAS भेटलंच नसतं, ठीक आहे, ते लोक आता IAS बनून फिरून राहिले. ठीक आहे, तर असं चालू आहे. तर याची चौकशी UPSCनं करायला पाहिजे का यायचं EWS सर्टिफिकेट हे कसे बनले, आणि हे सगळे सर्टिफिकेटची जांच व्हायला पाहिजे. सर्टिफिकेट कसे व्हेरीफाय करता, ठीक आहे, याची पारदर्शकता असायला पाहिजे. नाहीतर गोरगरीब या भारतातल्या विद्यार्थ्याचं नुकसान होईल. राबणारे, रात्रंदिवस अभ्यास करणारे, कष्टकऱ्याचे, शेतकऱ्याचे, ठीक आहे, अनेक रिक्षावाल्याचे, बंडी चालकाचे, ठीक आहे, हमालाचे पोरं तिथं अभ्यास करायला जाते. दिल्लीच्या जे हब आहे त्या हबमध्ये UPSCचा अनेक लोकांच्या डोळ्यात स्वप्न राहते.
ताईचे स्वप्न पूर्ण होते. पण ज्याचे मायबाप IAS IPS आहेत त्याचेच पोरं IPS, राजा का बेटा ही राजा बन सकता है, तो फिर मेहनत करके क्या फायदा भाई, अशी लोकांच्या मनात विचार येईल. म्हणून UPSC वरचा विश्वास आमचा कायम आहे, याच्यानंतरही कायम राहील. पण तुम्ही पारदर्शकता तेवढीच ठेवा. हे असं जर होत असेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करता, ठीक आहे, सुप्रीम म्हणजे कोर्टानं विरोधात निकाल देताना तुम्ही तिला जॉईनिंग कसं दिलं, ठीक आहे, ते सादर झाली, ठीक आहे, ते मेडिकल चेकअपला आली नसताना तुम्ही तिला ट्रेनिंगवर कसं जाऊ दिलं, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येते. आणि मग तुम्ही प्रकरण उघडकीस आल्यावर गाजत असल्यावर तिला ब्लॅकलिस्टेड करता, तर मग मात्र ठीक आहे तुमच्या UPSC बाबत लोकांच्या मनातला जो संभ्रम आहे तो वाढत जाईल आणि तुमच्यावरचा विश्वास खतम झाल्याशिवाय राहणार नाही. UPSC वरचा विश्वास असाच कायम राहिला पाहिजे असंच मला वाटते. कारण UPSC खूप मोठी संस्था आहे. या भारतासाठी कलेक्टर, IAS IPS IRS IFS असे अनेक अधिकारी, ठीक आहे, सुपर क्लासहून अधिकारी बनवतात. ठीक आहे, आम्ही मानतो का तुमच्या इथं भ्रष्टाचार होत नाही. ठीक आहे, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करावं आणि पारदर्शकता तुमची कायम ठेवावी, एवढीच अपेक्षा मी UPSCकडून करतो. धन्यवाद. थांबतो. व्हिडिओ कसा आवडला तर सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुरुपौर्णिमेला ऑफर सुरू होणार आहे. सगळ्या मुलांना सगळे व्हिडिओ, MPSCचे ऑनलाईन क्लासेस, पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी आणि ज्याने पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री असे इंडिव्हिज्युअल पॅकेज घ्यायचे आहे. मराठी ग्रामर सुपर खतरनाक आहे, तुम्ही पाहू शकता हे. ठीक आहे, तर हे मी सगळं तुम्हाला आता गुरुपौर्णिमेनिमित्त ऑफर राहणार आहे, त्या ऑफरमध्ये तुम्हाला मिळेल. त्या ऑफरचा फायदा घ्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.